शिवराज शंकर झेंडे जो आहे ना, ह्याने अजून एक प्रताप केलेला आहे आणि तो प्रताप महात्मा फुलेंच्या गावामध्ये केलेला आहे. तिथलं त्याने जल जीवन मिशन अंतर्गत त्याला काहीतरी एक दीड एक सव्वा कोटीचं कंत्राट मिळालेलं होतं. त्या योजनेमध्ये त्याने काय कामं केली नाही केली, मोटरांमध्ये तिथंही काहीतरी प्रॉब्लेम आहे मोटरांचा, आणि त्याच्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे ते काम पूर्ण झालं म्हणून स्थानिक आमदार आहेत, तर त्या आमदार जे आहेत महेश शिंदे यांनी वाजत गाजत मोठं उद्घाटन सुद्धा केलं, त्याचं श्रेय घेतलं त्यांनी. परंतु ती वास्तवात त्या योजनेच्या नळातनं पाणी उद्घाटनापुरतंच वाहिलं, नंतर पाणीच नाही. महात्मा फुलेंच्या गावामध्ये लोकांना प्यायला पाणी नाही का, तर ह्या झेंडेने ती जी योजना आहे ती नीट इम्प्लिमेंट केलेली नाही. कदाचित म्हणजे आता हे फक्त मला खातरजमा करावं लागेल, त्यांनी त्याला पैसे दिलेत किंवा नाही दिलेत. माझं पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना सांगणं आहे की त्याची बिलं काढू नका, किंवा अर्धवट काढली असेल तर तिथंच ठेवा, उरलेली बिलं देऊ नका. कारण हे प्रकरण मी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत नेणार आहे. आणि जे माझे मित्र आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, संदीप जाधव, त्यांनी हे सगळं माहिती उकरून काढलेले आहेत आणि ते त्याच्यावर काम करतायत. हा भ्रष्टाचार झेंडेचा ते चव्हाट्यावर आणणार आहेत. आणखी कुठं कुठं त्याने असा चुना लावलाय झेंडेने, ते सगळा तपास करायचं काम संदीप जाधव करतायत, मीही करणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे लोकच फोन करतायत. माझं ह्या सातारा जिल्ह्यातील सगळ्या लोकांना माझं आवाहन आहे की हा जो झेंडे आहेत यांनी तुम्हाला जर कोणाला फसवलं असेल, योजना नीट पार पाडल्या नसतील, त्या योजनेमध्ये काही कारण हा पाणी जी आहे सेवा ती आपत्कालीन सेवा आहे. खरं तर ती सेवेला चुना लावतोय, तिथं तो मदत करत नाही. आणि इकडं आरोपींना बेकायदा नेताना ते म्हणतो मी मदत केली. अरे इथं लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे ते बघा ना, त्या येनकुळमध्ये लोकांना पाणी पिणं ही आपत्कालीन सेवा आहे, तिथं तुझी मदत व्हायला पाहिजे. तिथं चुना लावला. इथं कटगुणमध्ये महात्मा फुलेंच्या गावामध्ये तू चुना लावलायस लोकांना. दुसरं की महात्मा फुले स्वतः कंत्राटदार होते, जरा त्यांचा अभ्यास कर. ते कसे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते, समाज सुधारक होते. जरी कॉन्ट्रॅक्टर असले तरी ते समाज सुधारक होते. आणि कंत्राटदार म्हणून सुद्धा ते किती ग्रेट होते. त्यांनी भरपूर चांगली मजबूत कामं केलेली आहेत. आणि तू त्यांच्या गावामध्ये कंत्राटदार म्हणून येतो आणि मी मदत करताय म्हणून आणतो आणि असले ढोंगीपणा करतो. काहीतरी जनाची नाही मनाची ठेव.